सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, नागपूर जिल्ह्यातल्या काटोल तालुक्यातल्या राऊळगाव इथल्या एसबीएल कंपनीमध्ये स्फोट झालेला आहे। यात 15 कामगारांचा मृत्यू झालाय तर 18 जण जखमी असल्याची माहिती मिळते आहे। या 15 जणांचा मृत्यू झाल्याची आमदार चरणसिंग ठाकूर यांनी माहिती दिलेली आहे। दरम्यान या जखमींना नागपूरला उपचारासाठी हलवण्यात आल्याची देखील माहिती कळते। काटोल तालुक्यातल्या राऊळगाव इथल्या एसबीएल कंपनीत आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली। या स्फोटानंतर कंपनी परिसरात मोठ्या प्रमाणात आग लागली। दरम्यान अग्निशमन दल आणि बचाव पथकाकडून घटनास्थळी युद्ध पातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। या स्फोटाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी पुढचा तपास सध्या सुरू आहे। नागपूरच्या काटोल तालुक्यात ही आग लागली आहे। राऊळ गावात हा स्फोट झालेला आहे। दरम्यान एसबीएल कंपनीतल्या स्फोटानंतर जखमींना ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय तिथले डॉक्टर आशिक बराडे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी। ब्लास्टच्या घटनेनंतर सर्वप्रथम कॉल नागपूरच्या ए स्क्वेअर हॉस्पिटलला करण्यात आला। डॉक्टर आशिक बराडे यांना संपर्क करण्यात आला आणि पेशंट्स इथे आणण्यात आले। आपण डॉक्टर आशिक बराडे सरांना विचारूया, सर जी घटना घडली आणि जे स्फोटाची घटना घडली, किती पेशंट्स आले? सर्वात आधी तुम्हाला किती वाजता कॉल आला, तुम्हाला काय सांगण्यात आलं? मला 8 वाजता कॉल 8 वाजून 10 मिनिटांनी कॉल आलेला की इमर्जन्सी पेशंट आहे, फॅक्टरीमध्ये ॲक्सिडेंट झालेला। त्याच्यानंतर जवळपास अर्ध्या तासांनी ॲम्ब्युलन्स आली। काही पेशंट जास्त सिरियस इंजुर्ड होते, बर्न इंजुरी दिसत होती, म्हणून त्यांना ICU दुसरीकडे शिफ्ट करण्यात आले। ज्यांना मायनर इंजुरी होती ते पेशंट आम्ही मॅनेज करतो। काय ट्रीटमेंट, लाईन ऑफ ट्रीटमेंट कशी असणार? लाईन ऑफ ट्रीटमेंट आता क्लीन करून आम्ही सुचरिंग केली आहे। आता एक्सरे करणार आणि त्याच्यामध्ये काही आणखी आढळलं, आतमध्ये काही जर ब्लास्टिंगमध्ये डिपॉझिट दिसले तर ते आपण काढायसाठी सर्जरी करणार। किती पेशंट? 6 पेशंट आहेत माझ्याकडे। खूप खूप धन्यवाद सर। तर डॉक्टर आशिक बराडे सांगतायत की हे जे जखमी आहेत ते सगळ्या महिला आहेत आणि त्यांना बर्न इंजुरी झालेल्या आहेत आणि उशिरा रात्रीपर्यंत तसंही त्यांना काम करावं लागलं होतं आणि पहाटेपासून परत कामाला लागले आणि या हॉस्पिटलमध्ये त्या सगळ्या पेशंटची आता देखभाल होत आहे आणि काहींवरती शस्त्रक्रिया सुद्धा करावी लागणार आहे। संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।